सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या औसा शहरालगत किंवा औसा शहरात असलेल्या औसा किल्ल्याची माहिती घेणार आहोत। औसा किल्ला हा भुईकोट स्वरूपाचा आहे आणि साधारणपणे पूर्वेकडे खंदकात उतरणारा एक चांगला रस्ता त्याच्यामध्ये आज जायला आहे। मोठ्या खंदकातून आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराकडे जाता येते। पण साधारण 25 एकरमध्ये विस्तारित असलेला हा किल्ला अत्यंत भक्कम तटबंदीमुळे प्रसिद्ध आहे। या किल्ल्याच्या परिसरामध्ये खूप छान छान वेगवेगळ्या आकाराच्या विहिरी आहेत आणि त्या विहिरीचं पाणी त्या काळामध्ये त्या किल्ल्यातील लोकांना उपयोगाला येत असावं। या किल्ल्यात जात असताना जर आपण सोलापूरहून निघाले असाल तर साधारणपणे 100 किलोमीटर दूर आपल्याला इकडे यावं लागेल। जर आपण उस्मानाबादहून निघाला असाल तर 51 किलोमीटर दूर आपल्याला औसा शहर आणि त्यातल्या किल्ल्यापाशी जाता येईल। पण लातूरातून निघाले असेल तर लातूरातून फक्त 20 किलोमीटर अंतरावरच औसा शहर आहे। औसा शहराच्या बसस्थानकापासून 2 किलोमीटरमध्ये आपण किल्ल्यात जाऊ शकतो। औसा शहराच्या तो दक्षिणेस आहे आणि खूप छान पद्धतीने आजही दिमाखात उभा आहे। किल्ल्याबद्दलची माहिती घेताना बऱ्याचदा गाव आणि किल्ला दोन्हीची माहिती घ्यावी लागेल। दिगंबर जैनाचे पीठ, हिंदू मुस्लिम आणि इतर सर्व धर्मीयांचे सलोख्याचे शहर म्हणून औसा हे प्रसिद्ध होतं। त्या धर्मीयांची पवित्र स्थळं, नाथ महाराजांचं मठ आणि इतर मठही इथली प्रसिद्ध आहेत। साधारणपणे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भक्तांचे आवडीचे श्रद्धास्थान असलेल्या या औसा शहरामध्येच या बहामनी राजवटीत महमूद गवान यांच्या काळामध्ये जो मुख्य वजीर होता त्याच्या काळामध्ये या किल्ल्याचं बांधकाम झालं असावं असा एक अंदाज आहे। ज्या काळामध्ये उदगीर आणि परंड्याचा किल्लासुद्धा बांधला गेला त्याच काळात या किल्ल्याची बांधणी किंवा पुनर्बांधणी झालेली असेल। इथं जर बघितलं तर जसं पूर्वेला मुख्य द्वार आहे तसे छोटे छोटे 2 इतरही द्वारं आहेत, पण किल्ल्याचं मुख्य द्वारसुद्धा पूर्व बाजूला आहे। सातवाहनाची राजधानी पैठणला जाताना रस्त्यावर जर चांगली बाजारपेठ कुठं होती तर ती औशात होती, म्हणून सुरुवातीपासून औसा शहराला खूप मोठं स्थान आहे। एकंदरीत चालुक्याचा राजा, पहिला राजा जो होता बदामीच्या काळातला विजयादित्य, त्यांच्या ताम्रपटामध्ये सुद्धा साधारणपणे 1150 या कालावधीमध्ये या किल्ल्याचा उल्लेख तिथं आढळतो। मलिक अंबरने निजामशाहीमध्ये आपली राजधानी या किल्ल्यामध्ये आणली होती आणि म्हणून औशाच्या किल्ल्याला अंबरपुरा किल्ला असंही म्हटलं जातं। या दृष्टीने विचार करता बहामणीच्या राज्याचे 5 विभागात पुढे विघटन झालं आणि त्यानंतर औशाचा सुभेदार कासिद भरीद हा बारिदशाहीचा सुलतान बनला। हा किल्ला नंतर निजामाच्या ताब्यातसुद्धा गेलेला आहे। 17व्या शतकात मोगलाकडे तो गेला आणि असंही सांगतात की शिवाजी महाराज आग्र्याहून ज्यावेळेला सुटले त्यावेळेला नेताजी पालकरांनी या परिसरामध्ये अनेक किल्ल्यांना भेटी दिल्या आणि त्यांच्यावर त्यांचं भेट होती, त्यामध्ये औसा किल्ल्यालासुद्धा ती भेट झालेली आहे। साधारणपणे जास्त काळ हा निजामाच्या राजवटीत होता। जेव्हा निजामांचं राज्य संपलं त्यावेळीच म्हणजे साधारण 1948 नंतर हा किल्ला शासनाच्या आणि सर्वांच्या भेटीसाठी सगळ्यांना उपलब्ध करता येऊ लागला होता। किल्ल्याच्या दरवाजाचं नाव लोहबंदी आहे। तळघर आहेत मध्ये वेगवेगळे, दारूचा कोठार आहे। आता आपण जे बघताय ते साधारणपणे शीतगृह होतं आणि त्याच्या बाजूलाच दारूचं कोठार आहे, ज्या कोठारामध्ये दारुगोळा ठेवला जाईल आणि बाजूच्या पाण्यामुळे ते सगळं सुरक्षित राहील। अशा पद्धतीनं 31 बुरुज असलेला, साधारण चौकोनी असलेला असा हा मजबूत तटबंदीचा आणि मोठा खंदक खोल असलेला किल्ला आहे। मधल्या काळामध्ये स्थानिक लोकांनी आणि शासनाने मदत केल्यामुळं किल्ल्याची बरीच डागडुजी करण्यात आलेली आहे आणि ती पूर्वपार पुरातत्व विभागाने खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे। अजूनही मध्ये पावसाळ्यामध्ये वावर कमी असल्यामुळं मोठी झाडेही तिथं उपलब्ध होते, पण जसं आपण किल्ल्याला पाहतो त्याच पद्धतीनं या किल्ल्याला पाहता पाहता पर्यटनाचा दुसरा आनंद आणि वनभोजनाचा आनंदसुद्धा आपल्याला इथं घेता येऊ शकेल। या किल्ल्यामध्ये त्या काळामध्ये बऱ्याच तोफा होत्या, ज्या आज आपण आत आलं की आपल्याला कळेल। वळणदार रस्ते होते, खूप छान छान पद्धतीच्या वेगवेगळ्या आकाराच्या विहिरी होत्या। मराठवाड्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतं, पण किल्ल्यात राहिलेल्या लोकांना जास्त दिवस तिथं राहावं लागतं, म्हणून इथं वेगवेगळ्या किल्ल्याची सोय, किल्ल्यामध्ये खास करून विहिरींची सोय करण्यात आलेली आहे आणि बारमाही पाण्याच्या या विहिरी आपल्याला दिसतात। आता खरं तर थोडासा काही प्रमाणामध्ये खूप झाडं असल्यामुळं इथं मोरांचासुद्धा वावर असतो। भेट देणारे लोक ज्यावेळेला इथे येतात त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की या ठिकाणी एक मस्जिदसुद्धा आहे, जी साधारणपणे 1680ला बांधण्यात आलेली आहे आणि ती मस्जिद ही आज चांगल्या अवस्थेमध्ये आहे। म्हणजे
औसा शहराला ज्यावेळा आपण भेट देतो त्यावेळा औशातला प्रसिद्ध किल्ला आपल्याला बघावं असं वाटणं साहजिक आहे. किल्ल्याची तटबंदी खूप छान आहे. किल्ल्यामध्ये ज्यावेळा तुम्ही फिरता त्यावेळा इतर किल्ल्याच्या मानानं जशा पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये खूप दुरुस्त्या कराव्या लागल्या काही किल्ल्याच्या, तसं नाही. पण इथं वेगवेगळे ऑफिसेससुद्धा या किल्ल्यामध्ये होते. आपण पायऱ्या चढून ज्यावेळा वर जातो सगळ्यात वरच्या बाजूला एक ध्वज आपली वाट पाहतो आणि सगळ्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी या ठिकाणी त्या ठिकाणी ध्वज लावला जातो, तो फडकवला जातो. म्हणजेच दिमाखानं उभा असलेला हा औसा किल्ला सर्वसामान्य माणसाला आजही तेवढाच आकर्षित करतो आणि त्या किल्ल्याच्याबरोबर आपला महत्त्वाचा मोठा असलेला अभिमानाचा इतिहास आपणाला दिसतो. किल्ल्यावर ज्यावेळा तुम्ही जाता त्यावेळा किल्ल्यावरनं वळून पाहता किल्ल्याचं विलोभनीय दृश्य तुम्हाला दिसतं. त्या काळातल्या प्रामाणिक लोकांनी बांधलेले हे किल्ले म्हणजे आजही अनेक वर्षानंतरसुद्धा तेवढ्याच भक्कम रीतीनं आहेत. आणि खरं तर औशाच्या मोठेपणामध्ये या किल्ल्यानं आणखी एकदा आपल्या खरं तर शिरपेचा मध्ये तुरा खोवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याचदा मोठ्या मोठ्या किल्ल्याला जाताना लोक औसा परिसरात येत नाहीत, पण जे औशाला धार्मिक निमित्तानं व्यापाराच्या निमित्तानं येतात ते एकदा तरी किल्ला पाहावा म्हणून किल्ल्याकडे जातात. आणि किल्ल्याला पाहत पाहत जसं वर जातात तसंच या ठिकाणातून किल्ल्याहून खाली येताना आपणाला आपल्या शहराचं सुद्धा दर्शन घडतं. एकंदरीत दगडी पायऱ्या, वळणदार रस्ते, वेगवेगळ्या सैनिकांच्या सोयी, घोड्यासाठीच्या पागा, सैन्यदलाचं साहित्य आणि इथं आल्यानंतर दीर्घकाळ एकत्र राहावं लागेल आणि असं असताना बाहेरच्या कोणी तिच्यावर हल्ला करणार नाही अशा पद्धतीनं 32-31 बुरुजाचं हे असलेला किल्ला अभेद्य मानला जातो. बऱ्याचदा या काळामध्ये इथं कुणीही त्याच्यावर हल्ला केलेला नव्हता किंवा मोठं युद्ध झालं आहे असं आपल्याकडं समजत नाही. पण तरीसुद्धा किल्ला बघणं म्हणजे निश्चितपणे आपल्या इतिहासाला आठवणं आहे आणि तो इतिहास आपणाला भावी जीवनासाठी निश्चितपणे अधिक चांगलं काम करायला मदत करतो. आता सध्यासुद्धा किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला काही दगड घडवण्याचं काम चालू आहे आणि हे दगड घडवून किल्ल्याची योग्य अशी डागडुजी करण्यात येत आहे. या